ज्या ऍफिडेव्हिट मध्ये अॅट्रॉसिटीचा एक गुन्हा दाखल झालेला त्यांनी मान्य केलाय, तो का झाला? महापौर असताना त्यांच्या वॉर्डात लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करत असताना महापालिकेने रस्त्यात येणारं एक टॉयलेट पाडलं. तिथं 2 टॉयलेट होती. त्या लोकसंख्येला असणारं टॉयलेट ते आहे असं महापालिकेने ठरवलं आणि महापालिकेने रोड वायडिंग मध्ये येणारे एक टॉयलेट पाडलं आणि काही लोकांनी त्याच्यात माननीय महापौर असल्यामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल केला. अॅट्रॉसिटीचा कायदा असा आहे, जो कोणी येऊन आधी तक्रार देईल ती तक्रार पोलिसांनी आधी लिहून घ्यायची आणि त्याच्यावर तपास करायचा. हा तो कायदा आहे, तो त्यांना अधिकार आपल्या घटनेने दिलाय. परंतु असं झालेलं असताना सुद्धा न्यायालयात गेलं असता न्यायालयाने सत्तेची बाजू उचलली आणि न्यायालयाने आम्हाला त्यात दिलासा दिला. न्यायालय आमच्या बाजूने उभं राहिलं आणि त्यामुळं तो गुन्हा हा आमच्या दृष्टीने निव्वळ पॉलिटिकली होता. तो त्याच दिवशी संपला ज्या दिवशी न्यायालय आमच्या बरोबर उभं राहिलं. तर ज्यांच्यावर आता मला कोणा वैयक्तिक टीका करण्याची भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही, परंतु आज बोलावं लागतंय की आपली विश्वासार्हता काय, आपण का काँग्रेस सोडली, का तुम्ही शिवसेनेत आला, कशासाठी आला, काय अपरिहार्यता होती? ज्या पार्टीने तुम्हाला 2 विधानसभा 1 लोकसभा दिली ती पार्टी तुम्हाला 4 महिन्यात का सोडावी लागली? याचं उत्तर त्यांनी आधी पुणेकरांना द्यावं. मी का सोडली, असा काय अन्याय केला काँग्रेसने त्यांच्यावर? तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही, कारण त्यांची त्याची विश्वासार्हता नाही, त्याची ते रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत. त्यांनी अनेक विषय, आम्ही पण रोज ट्विट करू शकतो, आमच्याकडे अनेक तक्रारी येतात. मी तुम्हाला सांगू शकतो, महापालिका स्तरावर बऱ्याच लोकांना माहिती आहे, अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत, खोटी बिलं काढली आहेत, अनेक कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट झालेत. त्या सगळ्यांचे सीडीआर तपासा, त्यांनी कामं कुठे केली, कोणाच्या सांगण्यावरनं केली, का ब्लॅकलिस्ट झाले, का ईएमडी जप्त झाल्या, कोण त्यांच्यासाठी जाऊन रडत होतं, हे सगळं माहिती आहे. याची शहानिशा आपण केली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं काम हे विधायक काम करण्याची आमची परंपरा आहे आणि संस्कृती आहे. त्यामुळं आम्ही तक्रार करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर सोडतो आणि त्यांनी ते करावं. त्यांनी काम केलंय. आज पोलिसात त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे, त्यांच्या विरुद्ध ईओडब्ल्यू खंडणीची तक्रार चालू आहे, त्यांचे जबाब चालू आहेत, स्टेटमेंट चालू आहेत. त्यांनी या देशाच्या मंत्र्यांवर आरोप करावे बेछूट आणि काय करावे, त्याला काय आधार आहे का? तर असा आधार नाहीये. आणि त्यामुळं त्यांनी खरं तर रविवार पेठेतली त्यांनी केलेली अतिक्रमण याच्या पुढे वाचवावीत. त्यांनी रविवार पेठेतला स्थानिक रहिवासी माझा हा बाहेर घालवलाय, तो आणायचं काम यापुढे भारतीय जनता पार्टी यापुढे करणार आहे. अनेक